येस. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आसा. म्हणजे बरोबर आसा आमचे वर्किंग प्रेसिडेंट जर्सन गोम्स, ऑल्सो पंच ऑफ शिंचिलीम विलेज पंचायत. आयची प्रेस कॉन्फरन्स म्हळ्यार एक आमी व्हिडिओ रिलीज करूंक सोदता आनी एका पार्टीच्या लिडरान एक जे स्टेटमेंट्स केले ताकाय आमी रिस्पॉन्ड करूंक सोदता. व्हिडिओ दिल्ली इलेक्शनाच्या संदर्भात आसा. आमी पयलीं पासून म्हणटा की दिल्लीन जे थोड्या म्हयन्या पयलीं इलेक्शन जालें, दॅट वॉज नॉट अ फ्री अँड फेअर इलेक्शन. दॅट इलेक्शन वॉज स्टोलन फ्रॉम आम आदमी पार्टी. 10 वर्सां इतले बरें काम करून सुद्दां जेन्ना एक सरकार पडटा तेन्ना द reason for that was not that the government did not perform, पण सगळी षडयंत्रा करून दोन पार्ट्यांनी मेळून ह्या सरकाराक उडोवपाचो एक षडयंत्र केल्लो आनी वोट चोरी करून हे इलेक्शन ताणें जिखोवपाचो प्रयत्न केलो. आनी तो दोन पार्टी तुम्ही जाणा कोण दिल्ली इलेक्शनाक आशिल्ल्यो. आम आदमी पार्टीचो सरकार आशिल्लो आनी तांच्या एगेन्स्ट आशिल्ले भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टी. आम्ही परत म्हणतात की ह्या 2025चे जे दिल्लीक इलेक्शन झाले विधानसभेचे, तातून आम आदमी पार्टी वॉज नॉट फायटिंग ओनली द बीजेपी बट द अलायन्स ऑफ द बीजेपी अँड द काँग्रेस पार्टी. आणि हे आम्ही हल्ल्या म्हणून म्हणिना, हे स्वतः काँग्रेस पार्टीचो जो प्रदेश अध्यक्ष आसा दिल्ली राज्याचो, the state president of Congress party in Delhi, Mr. Devendra Yadav, ताणे एका इंटरव्यूआन सगळे फॅक्ट्स एडमिट केल्ले आसा की तांची स्ट्रॅटेजी खंय जाली, ही कशी जाली स्ट्रॅटेजी आनी कितें स्ट्रॅटेजी आशिल्ली. हांव मुद्दम मागता बाब कुणालाक हो आमचो व्हिडिओ तुमकां एकदां दाखोवया. तातूंत सगळे फॅक्ट्स तुमच्या समोर येतले. ताच्या मागीर हांव 2 उतरां उलयतां. देखिए क्या होता है कि जो बड़ा नेता होता है ना, वो एक व्यक्ति पे विश्वास नहीं करता. और मैं मानता भी, वो सच्चाई भी यही होनी चाहिए. उनके पास फीडबैक होने चाहिए, उनके पास सारी चीजें जानकारी भी हासिल होनी चाहिए. आपको याद होगा कि जिस समय अभी तक फाइनल भी नहीं हुआ था, उसी समय हमने राहुल जी ने जय बापू जय भीम जय संविधान वाला प्रोग्राम किया ट्रांसियमना में. और मतलब अपार्ट फ्रॉम ऑल दिस फीडबैक्स, कहीं ना कहीं एक जो ट्रिगर मैं कहूँ तो उसमें वो भी था कि आप याद कीजिए, इमीडिएटली आफ्टर मीटिंग एक बड़ा अजीब सा मैसेज केजरीवाल जी ने किया. क्या था? आप देख लीजिएगा. तो एनीवेज वो कहीं ना कहीं मल्टीपल जो फीड्स थी, मतलब प्रोवोक भी किया गया. और जो मैं मानता हूँ कि जो चारों तरफ से फीडबैक थी, चाहे उसमें हम थे, और मुझे फाइनली याद है कि फाइनली जब हम सीईसी की मीटिंग में बैठे थे, तब ये बात हमने तय की. तब हमने, हमारे में से कुछ लोगों ने ये चर्चा भी की. उसमें हमारे सेक्रेटरीज भी थे, उसमें जनरल सेक्रेटरीज भी थे, और सीनियर लीडरशिप सारी, आपको पता है सीईसी के मेंबर्स जो थे वो सारे थे. उस समय ये क्लियर तय हुआ कि भाई वी विल हैव टू गो ऑल आउट. और मैं इसमें हिचक नहीं करता. मैंने एक बात कहा उसमें, उस मीटिंग में खास तौर पे मैंने कहा, अगर सिर्फ चुनाव लड़ने के लिए लड़ना है तो हमारे पास कुछ नहीं है. ये मौका है सर. अगर हम ऑल आउट चुनाव नहीं लड़ते तो हम कहीं नहीं रहेंगे. हम किसी भी उसमें पोजीशन पे शायद नहीं रह पाए. एंड दैट इज व्हेन खड़गे जी टुक एन इनिशिएटिव, राहुल जी टुक एन इनिशिएटिव एंड ही सेड कि नहीं, बिल्कुल ठीक है, लेट अस गो ऑल आउट. जो बेस्ट हो सकता है
क्या स्ट्रेटेजीज करनी है, कैसे काम करना है, हमें जाना है, जो भी एआईसीसी से कोई भी मदद चाहिए वो हम अवेल करेंगे। आप लोग अपना चुनाव बेहतर से बेहतर, अच्छे से अच्छे कैंडिडेट्स दीजिए, जहां पे आपको लगता है जो जीत सकता है उसको आप ऑल आउट जाने का फैसला, मुझे याद है उस दिन बड़े खुल के हुआ। तर हे आशिल्ले काँग्रेस पार्टीचे दिल्लीचे प्रदेश अध्यक्ष मिस्टर देवेंद्र यादव आणि एका इंटरव्यूआन तो ओपनली एडमिट करता की ह्या इलेक्शनान तांकां फक्त आम आदमी पार्टीक हरोवपाचें आशिल्लें आणि कशें हरयताले, आम आदमी पार्टीचे जे टॉप लीडर आसा तो नाव घेवन सांगता की अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन असे जे टॉप लीडर आसा तांकां तांचेर सामको घेराव घालून तांकां कशें हरोवपाचें ही स्ट्रॅटेजी आमची जाली म्हणून। आणि ही स्ट्रॅटेजी कोणे केली? He said this was discussed at the topmost level of Congress party. It was at the topmost level of Congress party, including ज्या CEC meeting राहुल गांधी जी आशिल्ले आणि मल्लिकार्जुन खड़गे जी आशिल्ले. They decided to go all out to do what? To win Delhi election, to form the next government? No. They wanted to only go all out to defeat Aam Aadmi Party and its top leaders in this Delhi election. तो इंटरव्यू घेता तो तांकां विचारता हे तुम्ही बीजेपी जिखल्यार जाता पण तुमकां आम आदमी पार्टी कशा भशेन हरोवपाचें आशिल्लें न्ही, तो हय म्हणटा. एंड दिस वॉज द स्ट्रॅटेजी दॅट वॉज एडॉप्टेड एंड दिस वॉज द स्ट्रॅटेजी दॅट वॉज अप्रूव्ड एट द टॉप लेवल ऑफ काँग्रेस पार्टी. ताच्या मागीर आनी एक तुमकां व्हिडिओ दाखयतले. इन दॅट जे आज काँग्रेस पार्टी वोट चोरी म्हणून बोवाळ घालतात पळय, आणि इट इज अ व्हॅलिड थिंग, इट इज हॅपन्ड. वोट चोरी जाल्ली आसा, खुबशा इलेक्शनान जाल्ली आसा आणि दिल्लीच्या इलेक्शनानूय जाल्ली. आणि दिल्लीच्या इलेक्शनाच्या थोड्याच आठवड्या पयलीं अरविंद केजरीवालजीने एक प्रेस कॉन्फरन्स घेवन त्या भायर इलेक्शन कमिशनाक तांची भेट घेवन हे दाखोवन दिल्ले की जस्ट इन हीज कॉन्स्टिट्युएन्सी, ताज्या जी कॉन्स्टिट्युएन्सी आसा तातूंत इतली वोट चोरी जाल्ली आशिल्ली. म्हणजे कितलेशेच वोट्स डिलीट केल्ले जे विच वर लायकली वोटर्स ऑफ आम आदमी पार्टी, आणि कितलेशेच नवे फेक वोटर्स ऍड केल्ले विच वर सपोज टू वोट अगेन्स्ट आम आदमी पार्टी. ऑलमोस्ट ताणे सांगिल्ले की 12% मॅनिप्युलेशन वॉज डन इन द इलेक्टोरल रोल. 12% म्हणा आणि कितें इलेक्शन उरलें कितें? 12% इज द डिफरन्स बिटवीन विक्ट्री अँड डिफीट. तर ही जी पार्टी आज वोट चोरी म्हणटा, तेन्ना जेन्ना अरविंद केजरीवालजी ही प्रेस कॉन्फरन्स घेतली तेन्ना तांचो रिस्पॉन्स कितें आशिल्लो दिल्ली इलेक्शनाच्या पयलीं? संदीप दीक्षित आणि अजय माकन जे टॉप लीडर आसा दिल्लीचे काँग्रेस पार्टीचे, तांणी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगले की दिस इज ऑल लाईज म्हणून, काय जावना वोट चोरी. तो अरविंद केजरीवाल हरपाक भियेता म्हणून असले नाका आशिल्ले क्लेम्स करता म्हणून. काँग्रेस पार्टी वॉज डिनाइंग दॅट देयर वॉज एनी वोट चोरी इन द दिल्ली इलेक्शन. सो तुमकां माल पडटा तेन्ना वोट चोरी जाता, दुसऱ्यांक माल पडटा आणि तुमकां बरें पडटा तेन्ना वोट चोरी जायना. दिस इज द डबल स्टँडर्ड्स ऑफ द काँग्रेस पार्टी. आणि म्हाका दिसता ह्या इलेक्शनान, दिल्लीच्या इलेक्शनान काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचो ओपन अलायन्स आशिल्लो हाचे दोन पुरावे आसा आमचे कडेन. पयलो पुरावो म्हळ्यार जेन्ना रिझल्ट आयले, ज्या पार्टीक 0 सीट मेळ्ळे, एक सुद्धा सीट मेळूंक ना, मारण मारून ताणी सेलिब्रेट केले. एक हरिल्ली पार्टी इतली खुश कित्याक जाली रिझल्टाच्या दिसा? वाय डिड द काँग्रेस पार्टी सेलिब्रेट ओपनली द डिफीट ऑफ आम आदमी पार्टी अँड द विक्ट्री ऑफ द बीजेपी when they themselves got 0 seats? ताचे एकूच कारण आसले. their whole goal of this fighting this election was to achieve this goal, which is the defeat of Aam Aadmi Party and the victory of BJP. आणि होच देवेंद्र यादवान सुद्धा स्टेटमेंट केल्लो आसा की ताका विचारले तुम्ही इतले सेलिब्रेट कित्याक करता का म्हणून तुमकां 0 सीट मेळ्ळा. ना ना ना, इस बार का 0 सीट्स पिछले बार के 0 सीट से अच्छा है. कितें स्टेटमेंट हो? सो लास्ट टाइम दे हॅड ऑल्सो गॉट 0 सीट्स फाटल्या इलेक्शनानूय 2020 ह्या इलेक्शनान 2025 ताका 0 सीट मेळ्ळे. पूण ह्या इलेक्शनाचे 0 सीट्स खंय फाटल्या 0 सीट्सा पेक्षा बरे आशिल्ले.
because I think they were able to achieve their goal, which was to make BJP win in Delhi. Dusra purawo, then this is a very serious issue. आमच्याकडे हो document असा. This is the statement of accounts of election expenditures given by the Congress party to the Election Commission of India. या दिल्लीच्या इलेक्शनान काँग्रेस पार्टीन खयच्या कॅम्पेनीचेर कितले कितले पैसे मोडले आणि तांकां खयच्या साधनांच्या डोनेशनां मेळ्ळी, हाजी तुम्ही जर सेकंड पेजूच पळयल्यार चड फुडें वचपाची गरजूच ना. सेकंड पेजूनच बरयला हांगा 5.2a gross receipts of party central headquarters from all sources, from which date to which date? Gross receipts म्हळ्यार डोनेशनां खयच्यान मेळ्ळ्या तांकां, from all sources, from the announcement of election to the date of completion of election. म्हणजे 40-45 दिसाचो एक टाइम असता from announcement of election to completion of election. They have said two types of donation, एक cash donation आणि एक check or draft etc. म्हणजे through legal channels, म्हणजे electronic channels. Cash donations 44 crores 20 lakhs. 44 कोटीपेक्षा चड डोनेशन काँग्रेस पार्टी 40 दिसात सुद्धा कमी टायमान 44 कोटी कॅशान मेळ्ळे. कॅश, नगद. आम आदमी पक्षान ह्या फुल इलेक्शन, आता आम आदमी पार्टी 10 वर्सां थंय सरकार चलयताले. We spent only 14.5 crores total इलेक्शनाक. आणि काँग्रेस पार्टीन फक्त कॅश 44 कोटी म्हणले. 44.20 crores, 44 crores 20 lakhs in cash. आणि हे खंयच्यान मेळ्ळे तांकां? In just less than 35 to 40 days from the announcement of election till the end of election. हाच्या पेक्षा कितें पुरावो जाय न्ही लोकांक? That not only did Congress party contest 2025 Delhi election to only defeat the BJP and to only make the to defeat the Aam Aadmi Party and to only make the BJP win, but it is very apparent from these figures that they were funded by the BJP to do this. 44 कोटी कॅश आणि कोणाकडे असतलो? सो हे दोन पुरावे म्हाका दिसता लोकां समोर दवरपाची खूब गरज आशिल्ली, बिकॉज टुडे काँग्रेस इज गोइंग अराउंड एक्टिंग लायक इट इज द विक्टिम, that it is दूध का धुलावा. But this is the reality of the Congress party in the most recent elections held in Delhi in 2025, in which not only have they openly admitted, as you saw their own state president admit, that they contested only to defeat Aam Aadmi Party and to make the BJP win, but their own statement of accounts show that they received a huge, unimaginable amount of 44 crores 20 lakhs in cash. म्हणजे इलेक्शनाच्या पयली ओपिनियन पोल जातात, त्या सगळ्या पोलांनी there were conflicts about Aam Aadmi Party कितले मेळटले, BJP कितले मेळटले. There was some little bit of differences. But in all opinion polls, every opinion poll was of the opinion that Congress party is getting 0. म्हणजे ज्या पार्टीक एक सुद्धा सीट मेळपाची शक्यता ना, तांकां 44 कोटी रुपया दिले कोण आणि हांणी खर्च खंय केले? आय थिंक दिस इज अ सेपरेट इश्यू ओनली ऑफ इन्व्हेस्टिगेशन. पूण हांचेर खंयचीच एजन्सी मोदी सरकारान घालूंक ना, हांचेर रेड घालूंक ना, हांच्या खंयच्याच लिडरांक जेलीन घालूंक ना. When the facts are so obvious. Not just this, National Herald case सुद्धा, we have seen it is almost an open and shut case. तातून सुद्धा ती केस चालू असा काही वर्सां जाली, पण not a single leader of Congress party has been put in jail. But for Aam Aadmi Party, तुम्ही पळयले की आमची सगळी टॉप लीडरशिप एकाच वेळा सगळ्यांक जेलीन घाले, सगळ्यांक बेल मेळ्ळी. आणि त्या बेल ऑर्डरीनी कोर्टान तांकां इतले क्रिटिसाइज केला की तुमच्याकडे कांयच पुरावा नासतना तुम्ही ह्यो केसीस दाखल सुद्धा कश्यो केल्यो. आनी ऑब्वियसली इतल्या वर्सांनी लोक विसरून वतले, पूण द डॅमेज वॉज डन.
जेन्ना इलेक्शन वेळा तू एका पार्टीच्या टॉप लिडरशिपाक जेलीन घालता and you sponsor another party to break the votes and you fund them with large amounts of cash, then the results are for all to see. So khari vote chori jar jalli, that happened in the Delhi election of 2025, and it was done not only by Bharatiya Janata Party but with the full cooperation and the assistance of the Congress Party. Amakta bab Jalsan Bhumsak थोडे तुमका दोन गुड इव्हनिंग. फाटले 2 दिसांक कॅप्टन बिरियाटोन एक स्टेटमेंट केलो प्रेसान. म्हणूंक लागलो नॅशनल लिडर्स ऑफ आप तांकां अलायन्स नाका पूण लोकल लिडर्सांक जाय. हो बिरियाटोन स्टेटमेंट केला तो चुकीचो. ताका कांयच खबर ना आमच्या पार्टीच्या मदें कितें जाता तें. आमचे पार्टी लोकल एंड द नॅशनल लिडर्स whatever decisions are taken together बराबर बसून आम्ही हे डिसिजन घेता. जेन्ना विरियाटो MP इलेक्शन लढलो तेन्ना आम आदमीचे नॅशनल लिडर्स हॅड गिवन अस द गायडन्स टू कॅम्पेन फॉर विरियाटो. ते ताणें विसरूंक जायना. इट वॉज द नॅशनल लिडर्स हू हॅड गिवन अस द डायरेक्टिव्ह ताका सपोर्ट करूया म्हणून. वेन लोकल लिडर्स वे अगेन्स्ट ऑफ गोइंग विथ विरियाटो, सपोर्टिंग विरियाटो. सो ताणें हें विसरूंक जायना. दुसरें म्हणल्यार आमच्या दोनूय आमदारांनी आनी ह्या दुसऱ्या व्हॉलंटियर्स आनी लिडर्सांनी हात मारून ताचे पासून कॅम्पेन केली. पूण विरियाटो नॉट हॅव दॅट कर्टसी जस्ट टू पिक अप दॅट फोन एंड से थँक यू टू बेन्झी ओ क्रूज, बोथ MLAs. In fact, Benzi was the first one to go out and to campaign for him. MLA Cruz Silva हाणे एक आपले कॉन्स्टिट्युएन्सीन एक मीटिंग घेतली. सगळे सरपंच आनी पंचांक एकठांय केले आनी तांकां सांगले लेट्स कम युनायटेड आनी विरियाटोक सपोर्ट करूया आनी ताका जिखोवया म्हणून. क्रूज नेवर आस्क्ड दिस सरपंचेस एंड पंचेस ऑफ वेलिंग कॉन्स्टिट्युएन्सी to join Aam Aadmi Party. He never asked them to support him. He asked them to support Viriato. पण विरियाटोन एकूय अपॉइंटमेंट दिवंक ना कुर्जाक. 3 पार्टी मागला आसतना एक सरपंच आनी पंचांक मेळपाक. बट ही backstepped and behind the scenes he went and met them individually. ते सरपंच तुमकां खबर आसतली बेनावली कॉन्स्टिट्युएन्सीन जे विरियाटो बारा भोंवताले तेच ब्लॉकाचे मनीस टाइम एंड अगेन तांणी बोवाळ केलो बेनावली आमकां अलायन्स नाका. पूण काँग्रेसान केन्नाच खंयचेय तेंच्या पार्टी लिडरशिपान तांकां सांगना, ब्लॉकाक सांगना तुमी उलयनाका म्हणून. सेम विथ साउथ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट तांचो सावियो डी सिल्वा तोय वेळ्यान बोवाळ करून आला अगेन्स्ट आम आदमी पार्टी. पूण तांकां केन्नाच तेंच्या टॉप लिडरशिपान सांगोंक ना. सो ताणें पयलें विरियाटोन सांगोलें हाव हे बॅकस्टेप आम आदमी पार्टी. तो हाचे पयलीं दिस नॉट द फर्स्ट टाइम काँग्रेस आम आदमी हॅड सपोर्टेड काँग्रेस. हाचे पयलीं आनी एक 2 फावटी आमी अलायन्स केले. ते म्हणल्यार फर्स्ट टाइम जेन्ना पारेकार राज्यसभा सोडून गोंया येयलो परतून इलेक्शन लडपाक तेन्ना आम आदमीन कॅन्डिडेट घालूंक ना आनी गिरीश चोडणकर कॅन्डिडेट आशिल्लो. ताणें तांचे पारेकारा कडेन सेटिंग केलें. सेकंड टाइम वॉज फॉर द कॉर्पोरेशन इलेक्शन ऑफ पॅन्जीम जेन्ना आमी दोगांयनी मेळून उलयल्ले आनी दोगांयनी मेळून कॅन्डिडेट घातले जाल्यार गिरीश ओपनली कॅम्पेन्ड अगेन्स्ट आर कॅन्डिडेट्स. दॅट इज डॉक्टर वन एग्जांपल आय कॅन गिव इज डॉक्टर मेलिसा. आनी ताका रातचो देखून आमचे वाल्मिकीन तेमी दवरलो ताका जेन्ना ही वॉज कॅम्पेनिंग इन द नायट अगेन्स्ट एडवोकेट मेलिसा. सो हे भाशेन तेमी आमकां जायते फावटी काँग्रेसान घात केला. आनी आयज ते म्हणटा लोकल लिडरशिपाक अलायन्स जाय म्हण. फर्स्ट थिंग विरियाटो हॅज टू कन्विन्स अस एंड द पीपल ऑफ गोवा दॅट तेंचे MLA जिखतोरीच परते BJP वचपा ना. This is a challenge to them to convince the people of Goa and the other opposition parties that their party MLAs after winning the 2027 elections they will not jump to BJP. ना जाल्यार ते आमचो फायदो काडटले जिखतले आनी परतून BJP जे मायकलान
ताणी केला तेच भाशेन आमचे दात करतले थँक्यू वाल्मिकी बाबा आता झडपी इलेक्शन लागली बाबा ते म्युनिसिपॅलिटी सो तुमचे ते ह्या फावटी काँग्रेसी वांगडा एलायन्स आसपा तुमी इंडिविज्युअल No, definitely. ह्या फावटी म्हाका दिसता there is not even any discussion in progress regarding alliance. आणि जशें तुमी पळयल्यार we have already declared our taluka in charges for each ZP taluka जो आसा. फॉर असेंब्ली ऑल्सो विल बी गोइंग Definitely म्हळ्यार as of now like I said म्हणजे जो आमचो एक्सपिरियन्स आसा नॉट जस्ट नॅशनल लेवल आज आमी तुमकां नॅशनल लेवलाच्यो खबरी सांगूंकूच ना गुजरातात कसो बॅकस्टॅप केला दिल्लीत कसो बॅकस्टॅप केला आनी खंयच्यान जे जयसन बाबान सांगलें ते गोंयान जेन्ना आम आदमी पार्टीन काँग्रेसी बरोबर एलायन्स केल्लो आसा तेन्ना काँग्रेस पार्टीन सगळ्या वेळार कसो घात केला ते तुमकां सांगलें गोंयचे एग्जाम्पल्स दिल्यो CCP इलेक्शन ऑफ पणजी इन 2020 ताच्या पयलीं 2017चो बाय इलेक्शन इन पणजी सो ऑल आर एक्सपिरियन्स शोज दॅट आणि डिस्पायट दीस फॉर सेफगार्डिंग द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अँड आर कंट्री लोकसभान आमी तरी पूण तांचो साथ दिल्लो आणि गोंयान आमी फक्त काँग्रेस पार्टीक साऊथ गोवान सपोर्ट करूंक ना पूण तुमकां याद आसतली कॅप्टन वेन्झी विएगस वॉज डिक्लेअर्ड एज द कॅन्डिडेट ऑफ आम आदमी पार्टी इन साऊथ गोवा तो आमी विड्रॉ करून आमी तांकां सपोर्ट केल्लो आसा आणि द numbers show whether Captain Viriato admits it or not, the numbers show that without the support and the votes that he got in Banavali and Veli constituency and all the other South Goa constituencies where Aam Aadmi Party has got very good votes, हे जर votes तुमच्याकडे नाशिल्ले जाल्यार there was no chance of Congress party winning in South Goa as well. They lost North Goa, but they would have suffered a very bad defeat in South Goa as well. Because of Aam Aadmi Party, they have won. So our whole experience with the Congress party shows that there is no point. आणि सगळ्यात मोठा क्वेश्चन म्हणजे जे बाब जयसनान सांगले असेंब्ली इलेक्शनान तुमच्या बरोबर अलायन्स करून सुद्धा तुम्ही गोयच्या लोकांक कितें आमकां दिव नाका वी आर नॉट इंटरेस्टेड वी डोंट ट्रस्ट यू एनीवे बट हाउ विल यू कन्विन्स द पीपल ऑफ गोवा दिस टाइम टू वोट फॉर यू and that you are really fighting against BJP and that you not the third time again your MLAs after getting elected in an alliance victory they will not jump back to BJP. हे तुम्ही कसे गोयच्या लोकांक कन्विन्स करूंक शकता that is the biggest question. So until that even discussing an alliance is of no use. So next assembly election to be all 46 करतले. Definitely आम्ही already काम केलेले आसा all 46 संग घालपाचे. So we are shortlisting candidates, we are increasing our volunteer base आणि हाजे आमकां तुमकां आमी न्यूज दीत रावतले. In fact, just in a couple of weeks we will have some good news of our progress to announce to you. थोड़े दीस दिया आमकां we will give you that announcement as well. We will have some national leaders coming down and we will show the progress of Aam Aadmi Party in all 40 constituencies of Goa.